या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या पहिल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाची शॉर्ट स्टोरी. त्यामुळे हा हलका फुलका एपिसोड नक्कीच ऐका, फक्त आणि फक्त त्याच्या स्कॅन शो मध्ये. असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करावा. पण का करावा? या रेल्वे प्रवासामुळे आपली दृष्टी विस्तारते. तर दृष्टी विस्तारते म्हणजे नक्की काय? आपला लोकांकडे बघण्याचा नजरिया बदलतो. त्यांच्या चालीरीती कळतात, नवीन माणसं कळतात, थोडक्यात काय तर त्यांची लाईफस्टाईल कळते. असाच मी एक रेल्वे प्रवास केलेला. आता रेल्वे प्रवास तो पण लांबचा म्हणजे एक्साइटमेंट तर असणार. आणि रेल्वे प्रवास करायचा म्हणला की आधी बुकिंग करायचं. तर रेल्वेचं बुकिंग तुम्हाला माहित आहे, रेल्वेचं बुकिंग करताना किती कसरत करावी लागते. आमचं एक बुकिंग झालं पण ते कॅन्सल झालं, वेटिंग लिस्टला पडले. हा, आता जर RAC आणि कन्फर्म असेल तरच रेल्वे प्रवास करता येऊ शकतो ना. जर वेटिंगला असेल तर मग आपले TC साहेब आहेतच पावती फाडायला. आम्ही रेल्वेने जाणार होतो दिल्लीला. आता एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर पॅकिंग तर करायलाच पाहिजे. तसंच आम्ही पॅकिंग केलं आणि आम्ही सकाळी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. 10:30 वाजता रेल्वे सुरू झाली. कुठली रेल्वे? कोल्हापूर निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस. 10:30 वाजता सुरू झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला रेल्वेचा. हा आता प्रवास 1.5 दिवसाचा होता. जवळपास 32 तासांचा प्रवास होता. त्यामुळे आम्ही सोबत खायला जेवण वगैरे सगळं घेऊन गेलेलो. सांगलीतून आम्ही रेल्वेत बसलो आणि रेल्वेत बसल्यावर कळालं की त्या रेल्वेत जवळपास 70% प्रवासी महाराष्ट्रीयन. मला पहिल्यांदा वाटलं आता दिल्लीला निघालोय म्हणजे सगळे उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारची लोक असतील. पण कुठलं काय, सगळे जवळपास 70% लोक महाराष्ट्रीयन. याचं कारण म्हणजे आपल्या इकडचे बहुतांश लोक तिकडं व्यवसायासाठी आहेत. खास करून सोनार काम, नोकरी किंवा इतर बिझनेस साठी तिकडे जातात. आता या लोकांसोबत आमचा प्रवास होता दिल्लीपर्यंत. काय काय लोक मध्येच स्टेशनवर उतरणार होती हे नंतर कळालं आम्हाला, पण दिल्लीपर्यंत बहुतांश लोक होतीच त्यात. आता ही आमची रेल्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश असं करत मग फायनल स्टेशन म्हणजे दिल्लीला पोहोचणार. जवळपास 3-4 राज्यातून हा प्रवास होता. आता जर तुम्ही बसनं किंवा गाडीनं जर कुठं जायचं म्हणला तर तुम्हाला असं फिलिंग येत. रेल्वेनं का प्रवास करावा म्हणतात हे या राज्यातून जातानाच कळालं. वेगवेगळी लोक, वेगवेगळा निसर्ग, तिथली घराची पद्धत, वाटेत लागणारी शेती, सगळंच वेगळं. आपल्यापेक्षा थोडं वेगळं, थोडं सेम. भारी वाटत होतं. नवीन काय तर बघायला मिळते, नवीन काय तर अनुभवतोय, नवीन माणसं भेटताय, नवीन कल्चर कळते. त्यामुळे एकदम एक्साइटमेंट होती. तुम्हाला जर पूर्ण भारत दर्शन करायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल जास्त तर एक काम करायचं की सरळ एक रेल्वे पकडायची आणि लांब कुठं तर रेल्वेने जायचं. कारण या एका रेल्वेत जवळपास तुम्हाला अख्खं भारत म्हणजे तिथली माणसं, त्यांचं कल्चर दिसून येतं. काय काय माणसं ही देशाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्रवास करणारी पण असू शकतात. त्यामुळे जर भारत दर्शनच म्हणायचं असेल तर हा शब्द योग्यच ठरतो त्या रेल्वे प्रवासाला. आपल्या भारतीय रेल्वेला आशियातलं सगळ्यात मोठं रेल्वे जाळं का म्हणतात हे प्रवास करतानाच कळतं. तुम्ही जसं प्रवासात पुढे जाल तसं नवीन स्टेशन येतात, नवीन जंक्शन येतात, वेगवेगळे रूळ, वेगवेगळ्या दिशांना जाणारे वेगवेगळी गावं, अशी तुम्हाला वाटेत गावं भेटतात जी तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहेत. पण त्या गावांचं सौंदर्य, आहा. असंच एक जुनं स्टेशन बघितलेलं, ब्रिटिशकालीन स्टेशन होतं ते स्टेशन बघितल्यावर जुन्या पिक्चर मधली आठवण होती. ती जुने स्टेशन, ते जुने पिक्चर, त्या स्टेशनची सुरेख बांधणी, समोर झाडं, त्याला पार आणि समोरच रेल्वे रोड, काय नजारा होता, मस्तच. हे बघत असताना रेल्वेतील नवीन नवीन माणसांची ओळख झाली. तर ही माणसं महाराष्ट्रातली होती, पण महाराष्ट्रातली असून सुद्धा ते दिल्लीत, मथुरेत किंवा उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक झाले. जवळपास 20-20 वर्ष तिकडच त्यांच्या व्यवसायामुळे. त्यांच्याशी बोलणं सुरू झालं, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले की दिल्ली कशी आहे किंवा उत्तर भारत कसा आहे, आपल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा, तिथलं जेवण कसं आहे. आपल्याला वाटतं की आता उत्तर भारत म्हणजे खूप वेगळं असं जेवण वगैरे असं. हा, आहे तसं जेवण, पण एक भारताचं वैशिष्ट्य आहे, जिथं तुम्ही जाल तिथं तुम्हाला तो सामावून घेतो. तसंच झालं. जसं उत्तर भारतात जाईल तसं तिथल्या जेवणाची, तिथल्या चवीची ओळख व्हायला लागली. तर रेल्वेचं स्वतःच एक मार्केट आहे तर तुम्हाला माहितच आहे. ज्या रेल्वेत तुम्ही जाताय, तिथं प्रवास करताय, तिथं सकाळी 4 पासून किंवा 5 पासून चहा विक्रीला सुरुवात होते. ते रात्री जेवणाच्या टायमिंग पर्यंत सगळे लोक काही ना काहीतरी विकत असतात.
रेल्वेनं विकायला शिकवलं माणसांना. मग तो चहा असू दे, जेवण असू दे, नाश्ता असू दे, किंवा तुमच्या गरजेच्या वस्तू अगदी नेल कटर सॉक्स पासून तुमच्या मोबाईलचे चार्जिंग पर्यंत. भरपूर लोक येतात, प्रत्येक सामान विकतात, पण त्यांचं शेवटचं ध्येय एकच, 2 वेळेच्या खाण्याची सोय करणे, आपलं पोट भरणं. मग ते वस्तू विकून असू दे, भीक मागून असू दे, किंवा कला सादर करून असो. कला सादर करणारे पण गाणी म्हणणारे भरपूर जण येतात, गाणी म्हणून पैसे मागतात आणि त्यांचं पोट चालवतात. अर्थातच तो त्यांचा अधिकार आहे, पण मार्ग वेगवेगळे. याच विक्रीवरनं म्हणजे विकण्यावरनं एक किस्सा आठवला की महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित, पण रेल्वेत गुटखा सर्रास विकला जातो. रेल्वेतच काय कुठं पण विकला जातो. पण हा किस्सा असा होता की एका मुलानं गुटखा विकत घेतला. तर विकत घेतलाय तर त्यानं खाल्ला आणि मागून एक पोलीस आला. आता पोलीस होता का कोण होतं ते माहित नाही. त्यांनी नेमप्लेट वगैरे लपवलेली आणि बरोबर त्या मुलाला उचललं. हा, तर त्या पोलिसांनी त्याला बघितलं नव्हतं गुटखा विकत घेताना किंवा गुटखा खाताना, अजिबात नाही. बरोबर आले आणि त्याच मुलाला उचललं आणि कडेला घेऊन गेले. त्याच्याकडचे सगळेच पैसे काढून घेतले. घरी जायला 100 रुपये पण ठेवले. नक्की कनेक्शन कुठं आहे आता तुम्ही समजून घ्या. हा पोलीस होता, कोण होता काय माहित नाही नक्की. त्यामुळं पोलिसांवर शंका घेणं पण नाही, रास्त नाही. असेच लहान सहान किस्से घडत असतात. आता हे सगळं अनुभवायचं तर एसीतून जायचं म्हणल्यावर वेगळं. आता हे सगळं अनुभवायचं असेल तर एसीतून जाणं योग्य नाही. एसीत काय जायचं, तीच गार हवा, इथं बसायचं तिथं उतरायचं. पण जर तुम्हाला त्या गावची हवा अनुभवायची असेल, त्या गावचं वातावरण बघायचं असेल, तर स्लीपर आणि जनरल क्लास एवढाच. एसीतून ठीक आहे उन्हाळ्यात वगैरे किंवा त्या सीझनला ते ठीक आहे, पण थंडीच्या दिवसात मात्र जनरल किंवा स्लीपर मधूनच प्रवास करायचा. असं या प्रवासाचा आनंद घेत आम्ही महाराष्ट्र सोडला. जवळपास रात्रीच्या आसपास आम्ही महाराष्ट्र सोडला. जसं महाराष्ट्र सोडला तसं थंडी जाणवू लागली. तर महाराष्ट्रातून जाताना बऱ्यापैकी माळरानातून ट्रेन जाते, पण ज्यावेळेस एमपी मध्ये प्रवेश करते म्हणजे मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करते त्यावेळेस शेजारी डोंगर दिसू लागतात. मग थंडी वाढते आणि एक नवीन प्रदेश सुरू होतो जो तुम्हाला अपरिचित आहे. तुम्हाला म्हणजे मला तर अपरिचितच होता, कारण एवढा लांब कधी प्रवास केला नव्हता. मग शेती वेगवेगळी दिसू लागते. जसं मध्य प्रदेश सुद्धा मागे पडेल तसतशी तुमची शेती पिवळी धमक, शेजारी सगळी पिवळी धमक शेती सुरू होते. तर ही पिवळी धमक शेती कशाची, तर मोहरीची. उत्तर भारतामध्ये सर्रास मोहरीचं तेल वापरतात जेवणात. आपल्या इकडच्या सारखं जास्त नसतं तिथं. तिथं जेवण सगळं मोहरी तेलामधलं असतं. त्यामुळे तिथं मोहरीची शेती भरपूर प्रमाणात घेतली जाते. आता या मोहरीच्या शेतीसोबत उत्तर प्रदेशात ऊस सुद्धा दिसतो शेजारून जाताना. आणि तिथल्या घरांची रचना बघितली, काय काय ठिकाणी कंजेस्टेड, काय काय ठिकाणी अशी पूर्ण माळरान असंच दिसतं. हीच तर आपल्या भारताची खासियत आहे. फॉरेन सारखं नाही ना की एकच बिल्डिंग, एकसारख्याच बिल्डिंग, उंच उंच इमारती, रेल्वेच्या शेजारी आणि रेल्वे त्यात जात. शेजारी माळरान, डोंगर, वेगवेगळी घरं, झोपड्या, हीच तर आपल्या देशाची खासियत आहे. हेच तर वेगळे पण वैविध्य म्हणतात, तेच तर आपल्या देशाचं आहे. हाच प्रवास सुरू होता आणि त्याच वेळी कळालं की आपल्या भारतीय रेल्वेला एशियाज नंबर 1 एम्प्लॉई जनरेटर म्हणजे रोजगार निर्माण करणारी काम म्हणतात. तुम्ही जर बारीकपणे ऑब्झर्व केलं तर रेल्वेमध्ये सफाई कर्मचारी, स्टेशनवरील सफाई कर्मचारी, रेल्वेत वॉटर रिफिलिंग करणारे, तिथले टीसी, असे बरेच लोक आहेत. बरेच रोजगार रेल्वे उपलब्ध करते. इव्हन गेट असतात, जे रेल्वे फाटक असतं तिथला गेटमन, असे बारीक सारीक रोजगार उपलब्ध करतात. म्हणून भारतीय रेल्वेला आशियाची नंबर 1 एम्प्लॉई जनरेटर म्हणतात. तुम्हाला माहितच आहे रेल्वेमध्ये जॉब लागण्यासाठी किती तर मुलं तयारी करतात RRBची. आता जसं ही जॉब तयार करते तसंच विकायला पण शिकवते. आधी म्हणलो तसं भरपूर काय काय पदार्थ विकतात, भरपूर काय काय बारीक सारीक वस्तू असतात त्या विकतात. पुणे स्टेशनवर मी एका माणसाला सहज विचारलं, वडापाव विकत होता. त्याच्या शरीररचनेवरून तरी तो वाटत होता जवळपास 55 ते 60 वर्षात. मी त्याला सहज विचारणा केली की तुमचं वय काय, तर तो म्हणला 65 वर्ष. तर 65 वर्ष वडापाव विकायलाय, मला जरा वेगळंच वाटतं. म्हणून परत त्याच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला. त्याने सांगितलेली स्टोरी जरा मोटिवेटेड वाटली. तो माणूस होता वय वर्ष 65, जॉब मधून रिटायरमेंट घेतलेला, त्याची मुलं सगळी कमवती, घरी सगळं ठीकठाक होतं, पण तो रोज 6 तास त्या रेल्वेसाठी काम करायचा, तर वडापाव विकायचा. असं का विचारलं तर तो म्हणला माझी जॉब मधनं रिटायरमेंट झाली, पण आयुष्याच्या कामातून कशी होईल, मन रमवायसाठी आणि वरचे पैसे मिळवायसाठी मी इथं वडापाव विकतो. तर वय वर्ष 65, घरी कमावते सगळी, पण काय गरज होती का वडापाव विकायची. त्या वयात सुद्धा
ज्या वेगानं तो वडापाव विकत होता, जे ओरडून विकत होता वडापाव, 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी गोष्ट होती. म्हणून मला त्या माणसाकडे बघून भारी वाटलं, म्हणून मी जास्त रिलेट व्हायचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना की रेल्वे जास्त वेळ थांबत नाही कोणासाठी. स्टेशन सुटलं त्यामुळे मी तिथून निघून गेलो. असंच प्रवास करत असताना एक उत्तर प्रदेशात गाव लागलं. त्या गावाचं नाव बघूनच मला असं येतं, डबरा असं गावाचं नाव होतं. आता एखाद्यानं फोन केला असता तिथं कुठं आहेस म्हणून, तर त्याला काय सांगू, डबऱ्यात आहे म्हणून. ए उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये गरीबों को उठा ले. सारिक सारिक हसी मजाक होत होत नवीन माणसांना सोबत घेत, नवीन माणसांची ओळख काढत, आपल्याला एक सवय आहे, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातल्या माणसांना, तसं म्हणलं तर महाराष्ट्रातल्या माणसांना सवय आहे, जिथं कुठं असेल तिथं आपलं कनेक्शन शोधायचं. तिथं तासगावची, साताऱ्याची माणसं होती, मग आपण त्यांना विचारायचं कुठं राहताय, काय राहताय, मग आपण त्यांना विचारायचं कुठं राहताय, ते पाहुणे कोण, असे कनेक्शन हुडकत जायचे. तुम्हाला लांब जाताना सुद्धा आपल्या घराजवळची, आपल्या समाजातली माणसं भेटतात. त्यामुळं असं कधी म्हणायचं नाही की मी आता एवढा लांब चाललोय मी एकटाच आहे. खरं तर तुम्ही एकटा नसताय. ज्यावेळेस तुम्ही एकटा असताय त्याच वेळेस तुमच्यासोबत सगळे असतात. असं वेगळं असं काय वाटत नाही की मी एकटा आहे, मी एकटाच निघालोय. जर तुम्ही बोलण्याचा पहिला हात पुढे केला तर समोरचा माणूस आपोआप रिलेट होतो. त्यामुळे रेल्वे ही सगळ्यात भारी अशी वाहतूक यंत्रणा आहे म्हणलं तर चालेल. हा प्रवास करता करता कधी निजामुद्दीन स्टेशन न्यू दिल्ली मधलं आलं कळालं. हे स्टेशन म्हणल्यावर जरा नवीनच वाटतं, जरा भारी वाटतं. एका मोठ्या स्टेशनवर जातो. हजरत निजामुद्दीन स्टेशन हे मोठं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. सारखी गर्दी आहे, भरपूर रेल्वे येतात, भरपूर रेल्वेचे आवाज, तिथली माणसं ये जा करणारी, अशी गर्दी, भयानक गर्दी तिथं. एवढा कोरोना असून सुद्धा गर्दी. तर या कोरोनात सगळी कोरोनाची खबरदारी घेत जाणं म्हणजे मुश्किल आहे, पण बऱ्यापैकी मास्क लावणं वगैरे हे सगळ्यांचं सुरूच होतं. पण काय काय जण आपले निवांत फिरत होते. हजरत निजामुद्दीन स्टेशनवर उतरलो. या रेल्वे प्रवासात खूप काही शिकायला मिळालं. खरं तर शिकण्यापेक्षा माझा जो अनुभव होता त्या रेल्वेचा, तोच खरं तर भारी होता. आता हा झाला माझा रेल्वे प्रवास. खरं तर हा रेल्वे प्रवास 1.5 दिवसाचा होता. 1.5 दिवसामधले एक छोटस स्टोरी सांगितली, रेल्वे प्रवास का महत्वाचा कसं. सगळाच रेल्वे प्रवास सांगू शकत नाही ना, आपल्याकडे एक टाइम लिमिट असतं एपिसोड, त्यामुळं ही शॉर्ट स्टोरी झाली. आता हा रेल्वे प्रवास अनुभवला त्यानंतर माझ्या मनात रेल्वे विषयी किंवा आपल्या आयुष्याविषयी काही वाक्य आली, ती मी जी नोट डाऊन केली. जवळपास कवितेसारखीच आहे, मी काय मोठा कवी वगैरे, त्यामुळे जरा समजूनच घ्या. आता ही वाक्य अशी आहेत, किती स्वप्न घेऊन जाते ना ही रेल्वे. कोणी स्वप्न पूर्ण करायला जातात, तर कोणी विस्कटलेल्या स्वप्नांची दोर सांभाळायला. ना रंग रूप ना भेदभाव, सगळ्यांचे प्लॅटफॉर्म एकच, सगळ्यांची मंजिल एकच, फक्त डबे वेगळे, अगदी आपल्या आयुष्यासारखे. कितीही सुंदर स्टेशन असले तरी गरजेपेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही, सोबत येणाऱ्याला सोडायचं नाही. बस शेवटचं स्टेशन येत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही. या झाल्या 4 वेळी माझ्या मनातल्या. बस आता हा एपिसोड तर संपला, पण तुम्ही एक स्वतःशी कमिटमेंट करा. मला अजिबात करू नका कमिट, स्वतःशी कमिटमेंट करा. आयुष्यात एकदा तरी लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करा आणि जो अनुभव मिळतोय तो गाठीशी धरून पुढच्या आयुष्याला सुरुवात करा. कसा वाटला एपिसोड हा नक्कीच कळवा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, तेजस कॅन शो. तिथं तुम्ही कमेंट करून कळवा कसा वाटला एपिसोड. आणि हा, जर तुमच्याकडे रेल्वे प्रवासाची स्टोरी असेल तर तुम्ही हॅशटॅग रन करा तेजस कॅन शो आणि तुमची स्टोरी तिथं शेअर करू शकता. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत गुड बाय.